तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सी लँग्वेजच्या सिरीजच्या व्हिडिओमध्ये. आणि आधीचे सगळे लेक्चर बघितले ते असं मी कन्सिडर करतो. जर कुणी बघितलं नसेल तर मस्ट वॉच प्लेलिस्टची लिंक इथं आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि सगळे व्हिडिओ बघा. आपण डेटा टाईप, व्हेरिएबल सगळं बेसिक पासून सी लँग्वेज शिकत आलो. अरे पैसे थांबलेलो. अरेची मला वाटते 4 पार्ट अपलोड केले आपण, की त्यामध्ये अरे म्हणजे काय, अरेची एक्झाम्पल्स यूज केले होते आपण, जे बाबा लॉजिक वगैरे यूज करतो, लूपचा वापर करून ते बघितलं होतं. ओके, तर तुम्ही बघितलं असेल अशी आशा करतो. आज आपण चालू करतोय सी लँग्वेज मधला सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट, तो म्हणजे पॉइंटर. पॉइंटर म्हणजे काय विषय, तर मी तुम्हाला सांगतो पॉइंटर म्हणजे काय विषय. पॉइंटर तर नॉर्मली सांगायचं झालं तर जेव्हा आपण सी लँग्वेज मध्ये एखादं इंटिजर ए इज इक्वल टू 10 हे तर केले ना आतापर्यंत, जेव्हा हे करतो ना तेव्हा मेमरीमध्ये का नाही हे 10 स्टोर होते. 10 ही मेमरी आहे समजून चालू, तुमची भरपूर मोठी मेमरी आणि त्या मेमरीमध्ये इथं 10 स्टोर झाले आणि ह्याचा ऍड्रेस समजा 1000 असेल. आता 1000 ह्या ऍड्रेसला स्टोर झाल्या, त्याचे नाव हे आहे आणि व्हॅल्यू किती आहे, व्हॅल्यू ए. म्हणजे ए मध्ये काय स्टोर होतं फक्त, आणि 10 स्टोर होत होतं. मग मला आता ह्या ऍड्रेस पाहिजे, ऍड्रेस म्हणजे 1000 पाहिजे. आणि 1000 जर मी ए मध्ये ठेवलं तर घेईल का, ती काय झाली, याची व्हॅल्यूज झाली, व्हॅल्यूज झाली. मग तर तुम्हाला ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी एक सुपर पॉवर असलेला एक व्हेरिएबल लागतो, आणि ते जे व्हेरिएबल आहे ना त्याला म्हटलं जातं पॉइंटर. पॉइंटर इज नथिंग बट पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच स्टोर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे एखादा दुसरा व्हेरिएबल असेल ना तर त्याचा ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल असतो, स्पेशल व्हेरिएबल असतो, त्या व्हेरिएबलला म्हटलं जातं पॉइंटर व्हेरिएबल. आणि मग त्या व्हेरिएबलमध्ये, पॉइंटर व्हेरिएबलमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही ऍड्रेस स्टोअर करू शकता, व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. तर व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर आहेच की आपल्याला नॉर्मल इंटीजर ए इज इक्वल टू, आता केलंच ना आपण, इंटीजर ए इज इक्वल टू 10, 100, ए इज इक्वल टू 20, काहीही करा तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होत्या. पण आता पॉइंटर एक व्हेरिएबल आहे की त्यामध्ये ऍड्रेस स्टोअर होतो दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये. म्हणजे एखादं घर असेल ना तर त्या घरामधल्या माणसांची व्हॅल्यू स्टोअर करत होतो आपण आता, पण आता त्या घराचा ऍड्रेस स्टोअर करायचा आपल्याला. ऍड्रेस लक्षात ठेवा, काय विषय आहे तो तुम्हाला सांगतो. आता आपण एक एक्झाम्पल बघू, तुम्हाला सांगतो काय विषय करायचा. म्हणजे ऍक्च्युली ऍड्रेस कसा आपण स्टोअर करतो. तर मी आता नवीन पेज घेत नाही, आधी खुडतो जे काय होतं ते घाण काढून टाकतो. देवाच्या घोड्याचं आणि सांग. ओके, आता आता मी काय करतो, इंटीजर ए इज इक्वल टू 10, म्हणजे असं जेव्हा करतो ना तेव्हा मी आता तुम्हाला सांगितलं तसं काय होतं की इथं 10 व्हॅल्यू स्टोअर होते, ए होते इथं. ओके, अजून मी घेऊ शकतो इंटीजर बी इज इक्वल टू 20, त्याच्यामध्ये पुन्हा बी आला आणि तर 20 स्टोअर झालं. आता याचा ऍड्रेस किती असला आपल्याला आय डोंट नो. आता समजून त्याला 1000 आहे, इथे 1004 आहे, इथे 1008 आहे, पण हे बी या ऍड्रेसला स्टोअर झाले. मग आता मला ऍड्रेस स्टोअर करायचा आहे, मग मला स्पेशल टाईपचे व्हेरिएबल लागते, तर त्याला म्हटलं जातं पॉइंटर व्हेरिएबल. तर आता जेव्हा मी एखाद्या व्हेरिएबलच्या पुढे स्टार लावतो ना, ते व्हेरिएबल झालं पॉइंटर व्हेरिएबल. आता त्या पी मध्ये फक्त आणि फक्त मी ऍड्रेसच स्टोअर करू शकतो. आता पी मध्ये ऍड्रेस कसा स्टोअर करायचा, मला ए चा स्टोअर करायचा का बी चा स्टोअर करायचा, डिपेंड्स ऑन आपल्या रिक्वायरमेंट नुसार गरज आहे आपली. ओके, आता मी इथं अँड ए केलं तर ह्याच्यामध्ये ऍड्रेस स्टोअर झाला, फक्त अँड ए केलं. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बघा, आपण अँड ए यूज कुठे केले बघा, आठवा, लक्षात ठेवा. स्कॅन एफ, पर्सेंट डी आणि अँड ए. युजर कडून व्हॅल्यू घेऊन तर आपल्याला त्याला स्टोअर करायचं तर त्याला आपण ऍड्रेस देत होतो, ऍड्रेस. हे यूज केले ह्याच्या आधी आपण, आठवते का? एक्झॅक्टली. आता हे ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी एक स्पेशल टाईपचे व्हेरिएबल घेतले, त्याला म्हटलं आपण पी, पॉइंटर पी. मग आता जर तुम्ही म्हणताल की बाबा सर स्कॅनएफ, पर्सेंट डी आणि पी केलं तर चालतंय का, कारण पी म्हणजेच काय, अँड ए. येस, चालतंय. पण आतापर्यंत मग पी का करत नव्हतो, कारण आपण पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करत नव्हतो, डिफाईन करत नव्हतो. लक्षात आलं ना गोष्ट. अँड ए म्हणजे काय होत होतं, त्या ऍड्रेसलाच पॉइंट करत होतं. आता पी म्हणजे त्या ऍड्रेसलाच पॉइंट करतोय, म्हणून त्याला पॉइंटर म्हटलं जातं. दॅट्स वाय पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच स्टोर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. सो दुसऱ्याचा व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल वापरला जातो, त्या स्पेशल व्हेरिएबलला म्हटलं जातं पॉइंटर व्हेरिएबल. ओके, आता अजून एकदा मी काय करतो, न्यू लेअर आणि तो प्लस आयकॉन करून नवीन एक घेतो, तर हे डिलीट करून टाकतो.
यस डिलीट. आता याच्यामध्ये मी काय करतो, बरं याच्यामध्ये अजून एक गाणं आहे, तर मी हे पण डिलीट करून टाकतो. डन. आता इथं फिर एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. हॅशटॅग इन्क्लूड ओके stdio.h सॉरी .h. हा हे आपल्याला झालेलं आहे, नाही तर म्हणसाल तुम्ही सर काय करायला लागला, आपलं आधीच लेक्चर तुमचे चालेल. इन्क्लूड conio.h ओके. म्हणजे दोन हेडर फाईल मी इन्क्लूड करून घेतलेत. आता मी मेन फंक्शन कॉल करतो void मेन. ओके सॉरी इथं सेमीकोलन नसते. आणि हॅलो आता आल्यानंतर इथं मला लिहायचं आहे इंटीजर a इज इक्वल टू 50. जेव्हा मी असं करतोय तेव्हा जर मी आता मला पॉइंटर व्हेरिएबल घ्यायचा त्या ऍड्रेस एचा ऍड्रेस स्टोअर करायचा, म्हणून मी इथं स्टार इंटीजर स्टार ptr चालेल. ptr व्हेरिएबलचं नाव आहे, मी काही घेऊ शकतो, पण हे पॉइंटर व्हेरिएबल आहे. आता याच्यामध्ये मी व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही, तर ऍड्रेस स्टोअर करू शकतोय. म्हणजे मी ऍड्रेस याचा या ptr मध्ये स्टोअर केला. क्लिअर. आता मला काय करायचं आहे, प्रिंटिंग पर्सेंट डी, आणि जेव्हा मी ए लिहितो तर इथं आउटपुट काय येईल गेस कर. हे नॉर्मल आहे, याचं आउटपुट काही 50च येईल, काही विषय नाही का, तर याची व्हॅल्यू आपण स्टोअर केल्या. आता प्रिंट एफ पर्सेंट पी आणि अँड ए, हे काय होईल, अँड एन काय होतं, तर त्याचा ऍड्रेस स्टोअर होतो, ऍड्रेस प्रिंट होतो. म्हणजे पर्सेंट पी लिहिली कारण ते पॉइंटर व्हेरिएबल असलो ऑब्व्हियसली यस. तर याचा ऍड्रेस काय असेल, समजा 1000 असेल किंवा 1004 असेल, तर त्याचा ऍड्रेस स्टोअर झाला. कारण आपण जेव्हा ही लाईन लिहितो तेव्हा मेमरीमध्ये ए इज इक्वल टू 50 आणि याचा ऍड्रेस 1004, इथं समजा 1001 असेल, 1000 असेल. आता 1000, 1004, 1008 हे काय विषय आहे तुम्हाला सांगतो नंतर, काय विषय नाही. तर असं समजून चला की ऍड्रेस आहे. तर याला इथं आपण प्रिंट केलं. सर तुम्ही इथं स्टार अँड ए केलंय, अँड ए म्हणजेच काय आहे, पीटीआर आहे. पीटीआर प्रिंट करू शकता का, यस तुम्ही असं बी करू शकता. प्रिंट ए पर्सेंट पी आणि टी आर, म्हणजे तो व्हेरिएबल, हा व्हेरिएबल इथं स्टोअर झाला. ह्याचं पण आउटपुट काय येईल, 1004 येईल. कारण अँड ए म्हणजे अँड एज 1004 आणि अँड एज आपण इथं प्रिंट केले ना. मग अजून काय राहत ह्याच्यात, अवघडीचं काय नाही. ओके समजलं असं तुम्हाला, एकदम इझी. आता विषय होतोय, जर एखाद्याने मला पॉइंटर म्हणजे ऍड्रेस दिला तर त्याची व्हॅल्यू काढता येते. रेफरन्स काढला मी, ओके त्याला रेफरन्सिंग म्हणलं जातं. हे एच या पीटीआर मध्ये स्टोअर केलं आणि इथं केलं, त्याला म्हणलं जातं रेफरन्सिंग. जर मला कोणता रेफरन्स दिला, म्हणजे एखाद्या घराचा पत्ता दिलाय आणि त्याच्यातली माणसं मला काढायची, तर त्याला म्हटलं जातं डी रेफरन्सिंग. पॉइंटर मध्ये अजून कन्सेप्ट आहे डी रेफरन्सिंग. म्हणजे एखाद्याने जर ऍड्रेस दिला तर त्याची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे एखाद्याने जर 1004 तर याची व्हॅल्यू किती आहे ती काढायची, म्हटलं जातं डी रेफरन्सिंग. आणि आता मी काय करतो, प्रिंट पर्सेंट डी आणि स्टार पीटीआर, हिथं आउटपुट येईल 50. याला म्हटलं जातं डी रेफरन्सिंग. आता स्टार पर्सेंट डी का, कारण ती व्हॅल्यू असणार ना, व्हॅल्यू समजा इथे एखाद्याने 1008 असलं आणि इथं जर समजा सी असेल आणि इथं व्हॅल्यू बाबा 200 असणार, तर 200 व्हॅल्यू आपल्याला काय देणार, स्टार आणि कुठल्या जर व्हेरिएबल मध्ये असेल तर जे ऍड्रेस म्हणजे आपल्याला व्हॅल्यू देणार. ही व्हॅल्यू अचीव्ह करतो म्हणून इथं आपण काय लिहिलंय, पर्सेंट डी. आणि यानं पॉइंटर आणि ऍड्रेस प्रिंट केला म्हणून पर्सेंट पी पर्सेंट डी, म्हणजे पुन्हा व्हॅल्यू व्हॅल्यू ऍड्रेस ऍड्रेस आणि व्हॅल्यू. अशा प्रकारे रेफरन्सिंग आणि डी रेफरन्सिंग म्हटलं जातं. त्याच्यानंतर अजून आपण एक्झाम्पल बघू, काय विषय नाही की ऍड्रेसचा यूज करून ऍडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कशी करायची, काय विषय नाही. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल. काय विषय नाही, आपण स्क्रीनवर सुद्धा ही एक्झाम्पल बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, हाच कन्सेप्ट सांगू. पण आता तुम्हाला ऍटलिस्ट हे तर समजलं का, की पॉइंटर इज व्हेरिएबल विच स्टोअर द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करून आपल्याला ठेवतो ना, त्याला म्हणायचं पॉइंटर. पॉइंटर व्हेरिएबल, पॉइंटर व्हेरिएबल एक असं सुपर व्हेरिएबल सुपर पॉवर, त्याला सुपर पॉवर आहे की दुसऱ्याचा ऍड्रेस स्टोअर, व्हॅल्यू नाही, व्हॅल्यू त्याच त्यानं होल्ड केली असं, पण त्याचा ऍड्रेस स्टोअर करायचा कार्यक्रम ह्याच्याकडे असते, म्हणून पॉइंटर व्हेरिएबल कन्सिडर केला जातो. क्लिअर. आता
आणि एखाद्याने जर ऍड्रेस दिला असेल आणि त्याचा जर व्हॅल्यू प्रिंट करायचं असेल तर त्याचा आउटपुट त्याचा सिंटॅक्स काय प्रिंट पर्सेंटेज डी स्टार सहित लिहायचे स्टार सहित म्हणजे त्याला डिरेफरन्सिंग ऑफ पॉइंटर म्हणलं जातं. मग याचे तुम्हाला व्हॅल्यू जे पण त्या ऍड्रेसला असेल ना ते दिलं जातं. आता फॉर एक्झाम्पल नॉर्मल जर बघायचं झालं तर एखाद्या घराचे नाव देतोय आणि त्या घराचं नाव आपण स्टोअर करून ठेवतोय, पत्ता स्टोअर करून ठेवला. आता तुम्हाला पत्ता दिलाय पण त्याची ते नाव काढायचे त्या घरामध्ये कोण कोण राहतंय त्याची व्हॅल्यू काढायची. दॅट इज द डिरेफरन्सिंग ऑफ द पॉइंट. क्लिअर? तर आय होप तुम्हाला समजलं असली गोष्ट. काही जर अडचण असेल पॉइंटर बद्दल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि हे रील तुमच्या जे पण बीसीए बीसीएस कोणतं तर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला सी लँग्वेज शिकण्याचा थोडाफार प्रयत्न करत असला तर त्यालाही पाठवा आणि त्याला माहिती बाबा सगळी प्लेलिस्ट बघ. सबस्क्राईब करून ठेवू चॅनलला कारण अजून आपण याच्यानंतर पॉइंटर झाल्यानंतर स्ट्रिंग वगैरे बघून मग आपल्याला डीएसए पण बघायचे युझिंग सी, डेटा स्ट्रक्चर युझिंग सी हे पण बघायचं. त्यामुळे अजून कोणी फॉलो केलं नसेल तर तात्काळ फॉलो करून टाका. इंस्टाग्रामवर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याच्यात काही तुम्ही डाऊट मला पर्सनली विचारू शकता किंवा कमेंट करून व्हिडिओ सगळं विचारू शकता. भेटू पुन्हा अशा एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.